पडवळ बहुगुणी असून पण ना पडवळ खायला सगळेच नाक मुरडतात. पण तुम्ही बघू शकता इकडे किती भन्नाट अशी पडवळाची कढी बनवलेली आहे. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी अशी पडवळाची कढी. पडवळाची कढी बनवण्यासाठी आपण इकडे एक पडवळ घेतलेला आहे आणि ह्या पडवळाची आपण पहिल्यांदा साल काढून फोडी करून घेणार आहोत आणि पूर्ण आपल्याला जेवढं वाटी भरून पडवळाच्या फोडी होतील तेवढ्या वापरणार आहोत. त्याचबरोबर मी इकडे घट्टसर 1 कप भरून दही घेतलेलं आहे. त्याच्यापासून आपल्याला ताक पण बनवायचं आहे. पडवळ हे वेलवर्गीय आहे. त्याचबरोबर पडवळामध्ये ना फायबरचं प्रमाण खूप जास्त असतात आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पण जेवणामध्ये आहारामध्ये आपल्या पडवळाचा समावेश असावा. त्याचबरोबर ना पडवळ हे अँटीऑक्सिडंट पण असतात. त्याच्यामुळे ना हृदयाच्या आरोग्यासाठी पण पडवळ अतिशय उपयोगी आहे आणि त्वचेसाठी पण फायदेशीर आहे. त्यामुळे ना शक्यतो आठवड्यातून एकदा तरी पडवळ तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचमुळे आज मी पडवळाची वेगळी अशी कढी बनवते जी मुलांना पण आवडेल आणि आपल्या आहारामध्ये पडवळाचा समावेश पण होईल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ना ह्या पडवळाचं ना साल काढून घेऊया. कारण साल जे आहे ना थोडंसं ते जून झालेलं असेल ना तर ते खायला चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं वरचा जो भाग आहे सालीचा तो काढून घेते आणि ह्याच्या आपण एक छान अशा फोडी करून घेऊया. वरवरचं मी साल काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्या पडवळाच्या फोडी करून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराच्या छोट्या मोठ्या आवडतील त्या पद्धतीने तुम्ही फोडी करून घ्या. पण एकदम छोट्याशा बारीक बारीक फोडी केल्या ना तर त्या कढीमध्ये खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात. ह्या पडवळामध्ये ना व्हिटॅमिन सीचं पण प्रमाण असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातली ना जी रोगप्रतिकारशक्ती आहे ना ती वाढण्यास मदत होते. तर पडवळामध्ये ह्या बिया आहेत ना त्या आपण काढून टाकायच्या आहेत आणि बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. तर इकडे अशा पद्धतीने आपण पडवळाच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ना हे घट्टसर दही आहे ना ते घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ताक असेल केलेलं तरी ते पण घेतलं तरी चालेल. फक्त आता हे घट्टसर दही असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ना याच्यामध्ये 1 चमचा खिसलेलं आलं घालूया. आल्याने कढीला खूप छान चव येते आणि कढी पाचक पण होते. त्याचबरोबर 1 चमचाभर साखर घालायची आहे. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी साखरही घालावी लागते. त्याचबरोबर आपण इकडे चवीनुसार मीठ घालायचे आहे. साधारण 1 चमचा किंवा 1.5 चमचा ज्याप्रमाणे चव असेल त्याच्याप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इकडे 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण बेसन पीठ घालणार आहोत. तर इकडे मी 2.5 चमचे बेसन पीठ घालत आहे. आणि बेसन पीठ घालून झाल्यानंतर आपण हे सगळं दह्यामध्ये ना छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून झाले की आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर साधारण 2 ते 2.5 कप पाणी घालायचं आहे आणि हे एकदम पातळ असं करून घ्यायचं आहे मिश्रण. आपल्याला याच्यामध्ये एक पण गुठळी न राहण्यासाठी छानपैकी हे ताकाचं जे बॅटर आहे ते छान अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. आता कढी करण्यासाठी आपण फोडणी करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल किंवा तूप घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण साधारण 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत. मी इकडे जिऱ्याची फोडणी करते. तुमच्याकडे तुम्हाला जर मोहरीची फोडणी पण आवडत असेल तर तुम्ही मोहरी घातली तरी चालेल. जिरे चांगले फुलले की त्याच्यानंतर मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुमची मिरची कितपत तिखट आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही मिरची घालायची. माझी थोडीशी सपक मिरची आहे तिखट, त्याच्यामुळे मी 4 मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. मिरच्या चांगल्या फुलल्या की त्याच्यामध्ये आपण चवीसाठी हिंग घालायचा आहे. थोडासा 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. हे सगळे जिन्नस आपण घातले की आपली जी फोडणी आहे ती छान अशी हलवून घ्यायची आहे. आता आपली फोडणी झाली की आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या ज्या पडवळाच्या फोडी आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत. आणि ह्या फोडणीमध्ये पडवळाच्या फोडी या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. पडवळ जो थोडासा शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे आपण ह्या फोडणीमध्ये घालून चांगला परतून घेणार आहोत आणि झाकण ठेवून 1-2-3 मिनिटासाठी छान असा शिजवून देखील घेणार आहोत. पडवळ फोडणीमध्ये चांगला परतून झाला की त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढायचं आहे. पडवळ पुन्हा एकदा छान असा हलवून घ्यायचा आहे
आणि आता हा पडवळ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि वाफेवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं हा पडवळ आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपला पडवळ चांगला शिजल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि परत एकदा पडवळ चांगला हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे ताकाचं बॅटर तयार केलेलं आहे, सगळे इन्ग्रेडियंट्स घालून जो ताक जे बनवलेलं आहे ते आता आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे। इकडे संपूर्ण सगळं मी जे ताक घेतलेलं आहे ते ओतलेलं आहे आणि आपली इकडे पडवळाची कढी आता छान अशी बनणार आहे। पुन्हा एकदा आपण आता संपूर्ण सगळे इन्ग्रेडियंट्स या ताकामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, आपल्याला अशीच कढईमध्ये ही कढी गरम करायची आहे। इथे कढी आपल्याला उकळायची नाही आहे, कारण कढी जर आपण उकळली तर ती फुटणार, म्हणून कधीच कढी ही उकळायची नसते, फक्त गरम करायची असते। त्यासाठीच आपण पडवळ हा सुरुवातीला थोडंसं पाणी घालून शिजवून घेतला होता आणि आता आपण लो फ्लेमवरती ही कढी आपण चांगली गरम करून घेऊया। इकडे आपली कढी थोडीशी कोमट झालेली आहे, एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता 1 मिनिटभर आपल्याला ह्या कढीला गरम करून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा कढी गरम करतो त्यावेळेला ती उकळायची नाही किंवा जास्त गरम देखील करायची नाही। 1 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि ज्यावेळेला आपण कढी ही सर्व करू त्यावेळेला ती पुन्हा गॅसवरती ठेवून थोडीशी गरम करून घ्यायची आहे। असे केल्याने आपली कढी अजिबात फुटत नाही। आणि इकडे सर्व करण्यासाठी आपली पडवळाची कढी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलर सुद्धा किती कढीचा सुंदर आलेला आहे। यामध्ये आपण घातलेलं पडवळ सुद्धा चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे। कढी ही तुम्ही नुसती पण पिऊ शकता, भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती सुद्धा कढी पिऊन कढीचा आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।